बोलले आणि आपली सगळी माय मरेलवर बी दोन जण हात धरले तर बोलतात आणि कर्माला जा रे. आपलं रडामा बी ठिकाणा नाही मनामा बी ठिकाणा नाही. आपलं रडणं काय सुधवर रास का माय मरेलवर बी भूकू नको पण रडू बी नको याल तिकडे झाले. हा काहीच काम नाही आपण सत्यानाश करतील वातावरण. सगळी माय मरेलवर बी दोन जण हात धरीन लई जातात बावले ततान कर्माला जा. नाही ते मन मायना आवाज माझी ताकद छे ना पटाकावल रडावास मन माय दुसरा माय मरेलवर सुद्धा आवाजची ताकद आहे ती बरोबर आहे ना. हो पण ते बी रडता यायला पाहिजे बरं. हा रडता बी यायला पाहिजे. जी बाईल रडता असते ना इथलं वजन रास खायला येऊन ताट सर काय देऊ जिलपटीन ती दोयास करी आंघोळ करियो बाथरूम आहे निघो जिलपटीन ती दोन दोयास करीन. जी बहिणले रडता उन्हाने 3 दिन भरची आष्टी राहून दोय राव तरी आको शानल्या शानल्या बाया म्हणते दखव गंगूतील 2 शब्द बिरडता उन्हाने हो हा रणनं शिकली बरोबर बहिणी बन. हो जी बाईल रडता असते ना गैर वजन रास. एक बाईना मला फोन होणार म्हणे महाराज तुम्ही रडणं शिकायला लावतास रडणं काय इथलं विशेष रास का म्हणतो विशेष आहे बहीण ते. हा म्हणे कोणी बी रडू शकत म्हणे कोणता बी गाणं चालवर रडीले हो म्हणे हो बहीण गाणं चालवर नाही चालत होता ते रागरागिनीवर रासते बी. हा ऐकेच नाही म्हणतो बहीण रडी दखाड तू. ती बहीण म्हणे माल बी रडता म्हणे महाराज म्हणतो रडी दखाड बहीण. ती बहीण माल मोबाईल मा रडी देखाड म्हणे मी रडी देखाडू का महाराज म्हणतो रड बहीण. हे मरी गया मना नवरा मरी गया. हो काकू हाय असं रडाल नाही चाला ओ माय तू असं जर रडशी त्या प्रेत यात्रावर येईल लोक बी निघ जातील घर. हाय असं मना नवरा मरी गया नाव रामाची मना नवरा म्हणता नको तू रडू बी नको तू येऊच नको वाटे तू तर बस चास ठेव तू. हा ते रडता यायला पाहिजे. एखादी माय असं रडस ना दगडले सुद्धा पाजर फोट टाकायचं अशी रडस म्हणे माय. आणि तुम्हाला रडाना तुम्हाला जर सांगा ना मला फक्त पॉईंट द्या तुम्ही हाऊ पॉईंटवर कीर्तन करणं नुसतं रडाना सांगा ना अख्खं एक कीर्तन तुम्हाला रडत रडत काढ दिसू अख्खा 2 तास रडसू तरी सध्या सरू द्यावं कारण तुम्हाला रडाना मटेरियल गैरेशे म्हणा पण मना राम. आणि तो एक शब्द फेवरेट आहे बरं का या बहिणीच ना मना राम व माय मना झोपाया आंबा कसा कानी वई गया ना मना दनी सरक म्हणता काकू तो दाबाईनी मरी जशी म्हणता हा हा रडामा पहिला नंबर बाईस ना. हो आणि आपण लब्बाड रडामा पहिला नंबर तिकडण्या बाईस ना जडे तुम कोण राहत नाही ताताना आडे ना काहीच सांगणार नाही बिन अजून 10 मिनिटं लबाड राहते हो बाया काही काही गावेस ना तेवढं बरं आहे तुम्हाला आठ येल बाईस माहिती कोणी लबाड नाही बहिणी. मनात चुलता गरीब माणूस होता. आम्ही काका बाबांना बठा पोरे जमा होत का त्यास ना वट्टावर जाई बसूत. मोठा मन बापपेक्षा मोठा चुलता होता चुलत काकाना पोरगा तटे जाई बसूत आम्ही वट्टावर बटा चुलत भाऊ पोरे काका चुलता बटा बसूत आम्ही 15-20 पोरे तरुण बसनूत का मग मन चुलता आले बटाच पेक्षा मोठा काका आहे आपला मोठा चुलता आहे मग काही विषय राहत का आम्ही मांडूत मन चुलता बोलायला जाय का मन चुलती गरमा यार आहे मारे बस करावं व त्या पोऱ्याच्या नका छानपणाची काढावं तुम्ही काय किडा पाडेलत मला चांगलं माहिती तो काकाना हुंडूकच निघी दे नाही मन मोठ माय हुंडूकच निघी दे नाही तो काय बोलायला जाय का लगे आराय मारे बस करा गंछान आहेत तुम्ही. आको बाईस ना फेवरेट डायलॉग सांगू का तुमले खानदानी म्हणतो संसार कराय नु दुसरी राती कैसी निघी जाती. आको एकाच मायने जर जीववरून ना सरळ सांग देस नवराले देख आटे भेट ना वर नको भेट जो तताने बाईस ना डायलॉग शाव जडे तुम कोण राहत नाही तताना. हा इतकं बेकार काम शे. हो आणि तो चुलता बोलायला जाय का मन चुलती लगेच त्याला दाबी दे हूं सुद्धा निघू नाही त्यानं आणि मना चुलता मरणार मग मन मोठ माय रडाल बटणी मन चुलती राम राम तुम्ही सकाय नाका निंद्रा मानी घ्यात ना मना राम मना धनी काकाचा महल ना मना राम राम तवलगून बरं वाटणं माले मग मन चुलती रडे राम तुम्ही 2 शब्द चावी बोली नेतात ना मना धनी मी डायरेक्ट हात तरी उठाड दिन उठ म्हणता आटे मला का उठाड ना भाऊ म्हणे
तो जवळ चावी बोलतो त्यांना हुंडूक बी निघू दिना नाही तू. आणि आता मरी जायला चावी बोली येतात ना. लब्बाड बोला मग एक नंबर राज बाईस ना तथा नाही बाईस ना बेकार काम शे ते. हा एखादा म्हातारान जर घाण करायला सुरुवात करी ना, म्हातारानी जरी घाण करी, तरुणांबद्दल नाही बोलायचं बरं का, तरुणांबद्दल नाही, म्हातारा ज्या वय वय घे त्या म्हातारा, त्या म्हातारान जर घाण करायला सुरुवात करी ना, लगे म्हातारी सांग माय व शिलगामात चादण्या काय घाण करणे लाई शिलगामात येईन मरी मरो. हा काही काय दल्ली दल्लांजोडे बटीन सांग द्या देवल्या सांग ना म्हणे चिठ्ठी वाच ना म्हणे का चिठ्ठी दवाडी टाकी मरत भी नाही मरी जायचो. हा आणि तो दल्ला मरणा का मग दल्ली रडस राम हो माय तुम्हाला बिगर माले बट गरज सुन लागस ना मनातनी आती घर सुन लागस वत आता ते काढा मागे लटकेल होती. लबाड बोला मग एक नंबर बाया तथान्या बाया आठ्यानं काहीच सांगणं नाही माले. हा लबाड राहती बाया. बेवडं म्हातारं मरण बेवडं तरुण पोरेस मग 31 डिसेंबर करणार मत. हा मला माहिती तुम्ही तिथला करतात बसेल असं मला माहिती शे ना. आई जर पहिले सांग देतो मुकला घर निघ जायला राहतात आणि मी पुरा हुशार आहे ना मुद्दानं पान दाबी ठेवस ना. हा तरुण पोरेस मग 31 डिसेंबर करे म्हातारा तरुण पोरेस मग त्या पोरे गाव मग पार्ट्या करत ना त्याला बॅचनी वावरी वावरी पार्ट्या करायला लागल्या. त्या पोरेसले म्हणतात का रे भाऊ तुम्ही आता वावर मग का बरं जाता सर पार्ट्या करायला म्हणे आपला गाव ना तो म्हाताराशे ना बोलता नीचे म्हणे म्हणतो मग तो गाव मग कुठे बी राहणार सापडायलेस मग वावर मा सुद्धा ये लागस म्हणे महाराज तो म्हणतो तुम्ही म्हाताराला विचारा नाही का वावर मग तुला कसं काय माहित पडत म्हणे विचारा त्या म्हाताराले म्हणे बाबा आम्ही तुला बॅचनी वावरेस मग पार्ट्या करायला लागू तरी वावर माही लागस म्हणे तुला कस काय समजस म्हणे काय नीर म्हणे मी वास सुंगत सुंगती लागस म्हणे तटलो म्हणतो तो मागला जन्म ना कुत्रा होई भो म्हणतो नुसता वासवर जर वावरे वावरे पोची जास हा मागला जन्म ना कुत्राच म्हणता हो. आणि ते म्हातार तरुण पोरेस मग 31 डिसेंबर करणार म्हातारा मरण बा आणि ते म्हातारा मरण आंघोळ बिंगोळ होईन म्हाताराला उचलान काही जे म्हातारा कधी कीर्तन मा ये नाही भजन मा ये नाही कधी देव नाही धर्म नाही पण रडणारी माय अशी कवटाईन रडस ना पटाडी देस ते ऐकणार असली म्हण माय राम ओ माय म्हणा राम काढंदी मा भजन करी रायनाथ ना मना धनी मना राम का पंढरपूर मा भजन करी रायनाथ ना मना राम. आणि मग दल्लाल उचलान गाईन मग दल्ली रडस ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळसी ना पाला तरी गाला ना मना धनी आणि मना खरा जेवढा लागी घेते. मला पक्क माहित होता तरुण पोरेस ना 31 डिसेंबर करे बस अहो फेकेला आतड्या सुद्धा धुईन खाय जाय इतला बेकार दल्ला होता. आणि तो मरेलवर दल्ली सांगी ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळसी ना पाला तरी गाला ना मना धनी. मी बटा मानचेस माई आवाज दिना इतुना राम ना तोंड मा कोंबडी ना पिस्ता कुपसी देना खाबर म्हणे महाराज म्हणता या नालायक नाही आयुष्यभर फारमण्या कोंबड्या खात्या त्याला तुळशी ना पाला कितना गुण लागावशात जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तो तुळशी माळ घाली नाही ना ते तुळशी ना पाला नाही अख्ख तुळशी वृंदावन बी तोंड मग खूपशी दिन तरी या उद्धार व्हाव नाही. विठ्ठल जाता जाता माझा गरीबाचा संदेश असेल 2-5 मिनिटाचा एवढा संदेश सांगतो. सेवेला पूर्ण विराम असेल परतात पूर्वी ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन करू. पण तुम्हाला सांगतो बरं का कीर्तनाचा जय विठ्ठल होईपर्यंत कोणी जागा सोडायची. कीर्तनाची मर्यादा असते आता कीर्तन चालू आहे जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत उठायचं नाही. कारण आहे त्याला कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्याकडनं घडलेलं पाप आहे ना आपल्या डोक्याचे 4 फूट वर असं तरंगत आपलं पाप 4 फूट असं वर तरंगस चालू कीर्तन मा उठीस निघे ते पाप बटास ना पाप डोकार लिहून घर निघ जाणारा मनीषीन जय विठ्ठल होतं ना तेव्हा त्या पापाची होळी होते त्याचा नाश होतो. मग तो लोगून कोणीच उठो नाही हाय कीर्तननी मर्यादा शे बरं जो उठस ना तो बटा लोकेश ना पाप घर लई जास
म्हणशीन जय विठ्ठल झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं, अजून 5 मिनिटं बोलणार आहे. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन करूया. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ऐका, जाता जाता माझा गरीबाचा एवढा संदेश ऐका. दादा, कीर्तन केलेच पाहिजे, मंदिर बांधलेच पाहिजे, मंदिरात गेलंच पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तन ठेवलीच पाहिजे, केलीच पाहिजे, ऐकलीच पाहिजे. सकारात्मक सांगायलो बरं, प्रत्येक कीर्तनात सांगतो. मंदिर बांधली पाहिजे, मंदिरात देवदर्शनाला गेलंच पाहिजे, वारी केली पाहिजे, गळ्यात माळ घातलीच पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तन केली पाहिजे, कीर्तनात जाऊन बसलं पाहिजे, कीर्तन ऐकलीच पाहिजे. सकारात्मक सांगायलो. पर जीवन जगत असताना हे सगळं करत असताना हे सगळं राहिलं तर चालेल, पण आईबापांची सेवा झाली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतं नाही आहे. पहिलं दैवत म्हणजे मायेनं बाप. जर तुम्हाला घरात प्रवेश करायचा असेल तर पहिल्या पायरीवर पाय ठेवायचंय, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचंय, तिसऱ्या पायरीवर पाय ठेवायचंय, तेव्हा कुठं घरात प्रवेश आहे. तसंच पहिल्या पायरीचं दैवत म्हणजे मायेनं बाप. जोपर्यंत तुम्हाला मायबाप कळत नाही तोपर्यंत पंढरीचा पांडुरंग परमात्मा, नांदुरीची सप्तशृंगी, शिर्डीचा साईबाबा, शेगावीचा गजानन बाबा कधीच भेटणार नाही दादा. घरचं दैवत कळलं नाही तर बाहेरचं कधी प्रसन्न होणार आहे तुमच्यावर. म्हणून अगोदर घरचं दैवत प्रसन्न करा, म्हणजे मायेनं बाप. त्यांना खुश ठेवा, तुम्ही सुखी राहणार. आत्मविश्वासाने सांगतो. तुम्ही म्हणसान महाराज आईबापांना देवापेक्षा पुढचं स्थान देत आहे. हो, माझ्या नजरेमध्ये पुढेच आहे. ते का? देव तरी तुझा भाव करतो. कुठं तुझा भाव करतो? संतांचं एक प्रमाण आहे, भक्त राखी पायापाशी दुर्जनांची संवारी. दुर्जनांचा सर्वनाश करतो, भक्तांचं रक्षण करतो, झाला तुझा भाव. पण मायला 2 लेकरं राहू दे, एक दारुडा आणि एक माडकरिया. दोघांना जेवायला बसवलं, दोघांना ताट बनवताना वेगवेगळं बनवते का? दोघांना सारखंच, दोघांना पोट भरून जीव घालते. तिचं नाव माया, म्हणून ती देवापेक्षा पुढचं स्थान तिला द्यायला हरकत नाही. हा, खरं दैवत मायेनं बाप आहे, त्यांची सेवा करा. जगात कोणत्या देवाच्या समोर झुकायची गरज पडणार नाही, कारण आमच्या संतांचं प्रमाण आहे, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. हो, आई बाप तेच आपलं काशी आहे, पंढरपूर आहे, आळंदी आहे. तुम्ही त्यांची सेवा करा, त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतं नाही आहे. हो, आणि मी जाता जाता तुम्हाला अगोदर हे पण सांगितलं होतं की भैया अंतकरणापासून भक्ती करायची. भक्ती करत असताना लोकांच्या नादी लागायची आणि लोक काय म्हणतील. माझे